नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 28 मार्च, वार गुरुवार, आणि या दिवशी आईला आहे संकट चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हा जो दिवस आहे तर हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी व्रत केलं जातं, बाप्पांची विधिवत पूजा केली जाते, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात. यामध्ये महत्त्वाच्या वस्तू म्हणजे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. आणि त्याचबरोबर या दिवशी काही सेवा आणि उपाय देखील केले जातात. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू ही टाकायची आहे. यामुळे आपल्यामधील असणारे सर्व दोष, अडचणी, संकट हे दूर होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा संपेल. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, संकष्टी चतुर्थी दिवशी आपण बाप्पांचं व्रत करत असतो, बाप्पांची पूजा करत असतो, तसेच जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये सुद्धा आपण दर्शन करायला जात असतो. अशावेळी बघा, आपण जे सकाळी स्नान करतो अशावेळी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी प्रत्येकजण या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी, जरी व्रत करत नसेल तरी काही सेवा आणि उपाय हे करतच असतात. प्रत्येकजण करत असतो. नाही सेवा आणि उपाय केले तर बाप्पांसमोर हात तरी जोडत असतो किंवा मंदिरामध्ये तरी जात असतो. तर अशावेळी आपलं शरीर, आपलं मन हे शुद्ध असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच कोणतीही विशेष तिथी असते त्या तिथीवरती आपण काही गोष्टी या स्नान करताना पाण्यात टाकल्या, म्हणजेच आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू जर टाकल्या तर आपलं पूर्ण शरीर आणि मन हे शुद्ध होत असतं. आणि हे शरीर आणि मन हे शुद्ध झाल्यामुळे आपण जी सेवा करतो त्या सेवेचं फळ मिळत असतं. आपण जे उपाय करतो त्या उपायांचं फळ मिळत असतो. अनेक वेळा आपण अनेक सेवा करतो, उपाय करतो, परंतु आपल्याला कुठलंही फळ प्राप्त होत नाही. जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल, काही नजरदोष असेल, काही अडचणी असेल तर अशावेळी आपण कितीही सेवा केल्या आणि कितीही उपाय केले तर त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळत नाही. किंवा कधीकधी आपल्या कुंडलीतले ग्रहसुद्धा मजबूत नसतात. आणि अशावेळी जर आपण काही वास्तुशास्त्रानुसार काही नियम आंघोळीचे पाळले, काही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर नक्कीच आपल्या कुंडलीतले जे ग्रहदोष असतात तर ते सुद्धा मजबूत व्हायला आपल्याला मदत होते. योगायोगाने ही चतुर्थी जी आहे तर ती गुरुवारी आलेली आहेत आणि गुरुवारच्या दिवशी स्नानाला अतिशय महत्त्व दिलं जातं. कारण गुरुवार हा दिवस साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी चतुर्थी आलेली आहेत. यामुळे अतिशय शुभ योग जो आहे तर तो एकत्र जुळून आलेला आहे. आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकायच्या आहेत. दोष, नजरदोष किंवा करणी बाधा किंवा शत्रुत्रास हा फक्त मुलांनाच नाही तर मोठ्या व्यक्तींना सुद्धा लागत असतो. घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच थोडेफार दोष हे लागलेले असतात. आणि महिन्यातून ज्या काही तिथी येतात त्या तिथीवरती आपण हे उपाय जर केले तर आपल्यामधील असणारे सगळे दोष हे नष्ट होत असतात. म्हणून तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीचं पाणी काढल्यानंतर यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे तुम्हाला गोमूत्र. गोमूत्र हे शरीर शुद्धीकरण करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. कोणतीही पूजा करत असताना तिथे गोमूत्र शिंपडलं जातं. गोमूत्र हे पवित्र मानलं जातं आणि हे गोमूत्र जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर आपलं संपूर्ण शरीर हे पवित्र होत असतं. सगळे दोष हे निघून जात असतात. यामुळे आपल्याला गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर टाकायचंच आहे. जर तुमच्याकडे तुमच्या घरी जर गाय असेल, तिचं हे गोमूत्र असेल तरी चालेल. नाही गाय, तुम्ही सिटीत राहतात तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला अगदी 25 रुपयाला एक छोटी बॉटल ही भेटून जाते. ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे. आणि यानंतर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला थोडीशी हळद या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरुग्रह हा धनासंबंधित असतो. आणि जर कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर पैशांच्या अडचणी येत नाही. जीवनातील सर्व दुःख, संकट हे सुद्धा दूर होत असतात. यामुळे चिमूटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यात आपल्याला घालायची आहे. आणि यानंतर पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे लाल चंदन.
लाल चंदन हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। जो व्यक्ती अंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन टाकतो चतुर्थी दिवशी, त्याचबरोबर चंदनाचा एक टिळक कपाळावरती लावतो, त्या व्यक्तीला साक्षात गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीवर बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। यामुळे थोडंसं लाल चंदन हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला काही नजरदोष लागले असेल, एखाद्या वाईट जागेवरती तुम्ही जाऊन आलेले असेल, अशा वेळी तिथली नकारात्मकता ही तुमच्यामध्ये आलेली असेल आणि तुम्हाला वारंवार अडचण येत असेल, तर थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे। आता हे स्नान करताना बघा, गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाही। जर स्त्रियांनी या दिवशी केस धुतले तर आपल्या पतीची प्रगती होत नाही, घरात सुख शांती समृद्धीही नांदत नाही। यामुळे चुकूनही आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं नाही, या दिवशी केस हे आपल्याला धुवायचे नाही। त्याचबरोबर कधीही स्नान करताना निवस्त्र होऊन स्नान करायचं नाही। पूर्ण कपडे काढून आपल्याला कधीही अंघोळ ही करायची नसते। वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम जे आहेत तर ते अंघोळीचे सांगितलेले आहेत आणि त्यामधलाच हा एक नियम आहे की कधीही पूर्ण कपडे काढून स्नान करू नये। यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष हे लागत असतात। त्याचबरोबर अंघोळ करताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। अनेक जण अंघोळ करताना डायरेक्ट डोक्यावरती पाणी ओततात, कुणी गुडघ्यावरती ओततं, कुणी पायावरती ओततं, परंतु हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं। कधीही अंघोळ करताना उजव्या खांद्यावरती पाणी ओतायचं असतं, डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं असतं आणि यानंतर तुम्हाला हे स्नान करायचं असतं। म्हणून कधीही गुडघ्यांवरती पायांवरती पाणी न ओतता अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि तरच तुम्हाला या उपायाचं फळ हे मिळत असतं। जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यामधले असणारे सर्व दोष, नजरदोष, नकारात्मकता, करणी बाधा, संकट दूर होतील। 60 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। तर असा हा उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।